नमस्कार. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्याद्वारे आयोजित श्री शिवाजी महाराज कथाकथनमाला भाग 6 आणि आजचा आपला हा शेवटचा भाग, याच्यात मी हिमांशु डबीर आपले सर्वांचे स्वागत करतो. काल आपण पाहिलं शिवाजीराजे आपल्या मुलासह आपल्या माणसांसकट सही सलामत औरंगजेबाच्या तावडीतून सुटून, आग्र्याहून सुटून पुन्हा राजगडी परत आले. आनंदी आनंद झाला. अवघ्या 25 दिवसात दिल्ली पासून ते राजगडापर्यंतची मजल राजांनी त्यांच्या लोकांनी मारली. जगातल्या सर्वात मोठ्या सुटकेचा कदाचित हा शिरोमणी ठरावा अशी ही सुटका होती. काल आपण हेही बघितलं की राजगडावरती जेव्हा राजे परत आले तेव्हा त्यांनी एक हूल उठवून दिली की संभाजी राजांचा येत्या दरम्यान मृत्यू झालेला आहे. ती हूल होती. हा सुद्धा एक गनिमी आवाज होता की ज्याच्यामध्ये शिवाजी राजांनी आपल्या पाठलागावर निघालेल्या आणि आपल्या लेकराच्या पाठी लागलेल्या मुघल फौजेला हूल दिली. मथुरेमध्ये संभाजीराजे सुखरूप होते आणि त्या सुखरूपतेनंतर काळाने ते राजगडावरती परत येणार होते. राजांनी सगळी शांतता केली, तह केला. त्यांनी सांगितलं की माझे 2 वकील जे आहेत त्या 2 वकिलांना तुम्ही परत पाठवा. मी तुमचा अजून चाकरच आहे, तुम्हाला न सांगता आलो, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. औरंगजेबालाही त्यावेळेस या लढण्यामध्ये काही अर्थ नव्हता, कारण त्याच्या प्रांतामध्ये बरेच ठिकाण उठाव चाललेले होते. राजांनाही आता थोडी शांतता हवी होती, म्हणून त्यांनी तहाचा प्रस्ताव केला. औरंगजेबाने तो तह पटकन मान्यही केला. संभाजी राजांची जी मनसबदारी होती त्या मनसबदारीचे प्रतिनिधी म्हणून प्रतापराव गुजर आणि निराजी पंत यांना औरंगाबादेस राहायचं होतं फौजेसकट. त्याप्रमाणे ते तिथे राहत होते. आणि या सगळ्या दरम्यान राजांनी 1666 पासून पुढची जवळजवळ 3 वर्ष ही स्वराज्याची घडी सुराज्यात वसवण्यासाठी घालवली. स्वराज्य कसं असावं, सुराज्य कसं असावं, राजांचं आज्ञापत्र जर कधी वाचलं तर त्याच्यात कळेल. रयतेच्या भाजीच्या देठासही तोशिष लावू देऊ नका असा तिथे लिहिलेलं आहे. एवढंच नाही, जेव्हा फौजा मोहिमेवर जातात तेव्हा आसपासची जी गावं असतात त्या गावांवरती ताण पडतो आणि तो ताण पडलेला राजांना आवडत नसे. गोरगरीब जनता आहे, शेतकरी आहेत, मावळे आहेत, सगळे तिथली लोक आहेत, त्यांच्यावरती असा ताण पडलेला राजांना आवडत नसे. तेव्हा राजे सांगत की तुमचा दाणागोटा जर तुम्हाला लागला तर तिथून विकत घ्यायचा आहे. असा राजांचा एक नियम होता. आणि हळूहळू राजे मग जशी शांतता हळूहळू वाढत होती, सगळीकडे शांतता होते, राजांना असं वाटलं की आता आपण जरा एक थोडासा धाडसी डाव टाकावा. मुघलांची तह झालेला आहे, आदिलशाहीशी तह झालेला आहे आणि या तहातून मग आता काय करायचं, या दोघांची तर काही लढता येणार नाही. तर हे सगळं चालू असताना राजांना असं वाटलं तर राजांना ती गोव्यातली जी पोर्तुगीजांची सत्ता होती ना ती फार खुपत असे डोळे. कारण ही मंडळी काय करत, धर्माच्या प्रचारासाठी म्हणून गोरगरीब जनतेला पिडायचे, त्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण करायचे, यांच्याकडनं साधन सामुग्री विकत घेऊन त्याचं मीठ बनवून ते साधन परत यांना येऊन विकायचे आणि स्वतःची पोतडी भरायचे. असा हा सगळा त्यांचा उपद्व्याप चालत असे. तर राजांना हे सगळं कळलं. एक दिवशी राजांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तुमचा माल विकायचा आहे ना, विका, हरकत काही नाही, पण त्याच्यावरती तुम्हाला आयात शुल्क हे भरायला लागेल. त्यावेळेस झालं काय, त्यांचा माल झाला महाग, कोणी विकत घेईना. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जे आजच्या जमान्यामध्ये वोकल फॉर लोकल जे काही म्हणतो, मेड इन इंडिया जे काही आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टींचं जी काही जर पाळमुळापर्यंत आपण घुसलो ना तर ती पाळमुळं राजांपर्यंत टिकतात. आजच्या जमान्यामध्ये ज्या काही
योजना आपण करायचा प्रयत्न करतो, विचार करतो, त्या राजांनी त्या काळात जवळजवळ 350-400 वर्षापूर्वी राबवल्यात यशस्वीपणे. असा राजा होता आणि हे सगळी 3 वर्ष त्यांनी तिथे घालवली होती. आणि मग तिथे त्यांनी राजांनी असं ठरवलं की आता गोव्याची सत्ता जी आहे ती सत्ता उखडायची. आणि म्हणून त्यांनी डिचोलीला प्रयाण केलं. तिथे सगळे हल्ला सुरू झाला आणि एकंदरीत गोव्यातल्या लोकांना कळलं की आता राजा आपल्यावरती चालून येईल. तो व्हॉइसरॉय घाबरला. त्यांनी लगेच आपली माणसं पाठवली त्यांच्याकडे आणि सांगितलं की तुम्ही आमच्यावरती हल्ला काही करू नका, तुम्हाला काय हवं ते सांगा. तर त्यांनी सांगितल्याबरोबर राजांनी काही अटी नियम टाकले तहाचे. सगळ्याच्या सगळ्या अटी पोर्तुगीजांनी मान्य करून टाकल्या. आणि ते मान्य करताना राजांची एक अट काय होती, तिथे ते देसाई, सावंतवाडी वगैरे हा परिसरामध्ये जे काही देसाई लोक होते ते लोक स्वराज्याला फार उपद्रव करत आणि राजे हल्ला करायला आले की ही लोक गोव्यात जाऊन बसायचे. तर या देसायांना मदत करायची नाही असं राजांनी एक अट टाकली. गोवेकरांनी ती मान्य केली. पण राजांच्या मनात एक वेगळा डाव शिजत होता. त्यांनी त्या डावाला मूर्तरूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आणि ते सुरू करत असताना राजांनी आपली 500 माणसं गुप्त रूपाने गोव्यामध्ये पेरली. राजांचा वकील गोव्याच्या दरबारात होताच, त्या व्हॉइसरॉयच्या दरबारात तो होताच. तो वकील आणि ही 500 माणसं अशी गुप्त रूपाने, वकील तर राजोरच वावरत होता, पण ही 500 माणसं गुप्त रूपाने गोव्यात वावरायला लागली. निर्णय असा होता, बेत असा होता की एकाच वेळेस गोव्यामध्ये आतून या 500 सैनिकांनी उठाव करायचा आणि त्याच वेळेस राजांनी बाहेरून गोव्यावरती हल्ला करायचा. पोर्तुगीज कायमचे उखडले गेले पाहिजे. हा तो धाडसी बेत होता. योजना बरहुकूम चाललेली होती. पण दुर्दैवानी काहीतरी कारण झालं. कसं कारण झालं, काय झालं, काही पत्ता नाही. त्या गोव्याच्या व्हॉइसरॉयला हे कळलं. त्यांनी या राजांच्या वकिलाला बोलवलं आणि खाड खाड 3 मुस्कटात मारल्या आणि त्याला सांगितलं की माझ्या राज्यातून चालतं व्हायचं. नुसतं हेच करून तो थांबला नाही, तर ते 500 जे सैनिक राजांचे गोव्यामध्ये वावरत होते त्या सगळ्या 500च्या 500 सैनिकांना सुद्धा अटक झाली होती. दुर्दैवाने हा बेत फसला. नाहीतर जर राजांचा हा बेत यशस्वी होता तर आपल्याला गोवा रणमुक्ती संग्राम कधी करावाच लागला नसता. गोवा कधीच स्वतंत्र झाला असता. पण हे होणं नव्हतं. पण हरकत नाही, राजांनी ते सोडून दिला, तो नाद सोडला आणि त्यांनी आपला मोर्चा पुढे वळवलेला आहे तो जंजिराच्या सिद्धीकडे. खूप वर्ष जंजिरा राजांना जिंकायचा होता. एकदा मोरोपंत पेशव्यांना यांनी आज्ञा केली होती की तुम्ही जाऊन तो किल्ला जिंकायचा आहे. त्यांच्या बरोबरीने तिथे लाय पाटील नावाचे गृहस्थ आहेत, त्या गृहस्थांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही मोरोपंतांना जी काही मदत लागेल ती सगळी मदत तुम्ही करा. आता किल्ला जिंकायचा तर उघड युद्धात तर जिंकता येणार नव्हता. पण तो किल्ला अशा ठिकाणी की चारी बाजूनी समुद्र, म्हणजे पाण्यात उतरल्याशिवाय तो किल्ला जिंकता येत नाही. मग मोरोपंतांनी आणि लाय पाटलांनी पूर्वी एक अशी शक्कल लढवली होती की त्या शक्कल लढवण्यामध्ये काय केलं होतं, तर लाय पाटील म्हणला की मी माझ्या बोटी घेऊन रात्रीच्या वेळेस जंजिराच्या तटाला भिडतो, शिड्या लावतो, तेव्हा तुम्ही या त्या शिड्यांवरनं किल्ल्यात जा आणि किल्ला जिंका. अहो जंजिराच्या, म्हणजे तुम्ही आज वगैरे गेलात ना तरी सुद्धा जंजिराच्या सगळ्या तटबंदीची सगळीच्या सगळी शाबूत आहे. तुम्ही कल्पना करा फक्त, रात्रीचा अंधार आहे, दर्यामध्ये ही छोटी छोटी होडकी लाय पाटलांनी लोटली. कशासाठी, तर त्या शिड्या घेऊन त्या जंजिऱ्याला लावायच्या. त्या जंजिऱ्याला शिड्या लावायच्या म्हणजे डायरेक्ट यमाच्या दाताचं तोंड उघडलं ना यमाचं, तर ते तोंड बंद होऊ नये म्हणून तिथे आतमध्ये काठी लावून ठेवायची. असाच प्रकार. कठीण काम होतं, महाकठीण काम होतं. कठीण म्हणजे अशक्य काम होतं असं जरी म्हणलं तरी सुद्धा एक वेळ चालेल. हा हे धाडस वेडं होतं. समोर जर कोणी दिसला, एखादी होडी येते असं जर जंजिऱ्याला कळलं असतं, तिथल्या सिद्धीला कळलं असतं, तर सगळा बेत फसला असता, सगळी माणसं मारली गेली असती. पण नाही, या लाय पाटलांनी ते धाडस केलंय. तो निघाला रात्रीच्या वेळेस बोटीतून, शिड्या घेतल्या, जंजिराच्या पर्यंत तो पोचलाय. पोचल्यानंतर त्यांनी ते शिड्या लावल्या आणि तो वाट बघत बसलाय मोरोपंत कधी येत आहे. कुठल्याशा कामात मोरोपंत अडकले होते माहित नाही, पण ते मोरोपंत तिथे अडकलेले होते आणि त्या कारणामुळे यांना इथे पोचता येत नव्हतं. आणि लाय पाटलाला कळायला काहीही मार्ग नव्हता की हे लोक अडकलेत कुठे.
रात्रीच्या वेळेस पोचलेले लाय पाटील पहाट होत आली, आता सगळीकडचं दिसायला लागेल, ती दिसून काही त्रास नको व्हायला आणि उद्या उठून जर समजा परत याच बेतानी जंजिरा जिंकायचा झाला तर आपला आजचा बेत कळता कामा नये शत्रूला, म्हणून पहाट होण्याच्या आधी, उजाडण्याच्या आधी लाय पाटलांनी त्या शिड्या काढून घेतल्या आणि परत किनाऱ्याला आले. एक अफलातून बेत फसला. शिवाजीराजांना कळलं, बातमी पोचली शिवाजीराजांपर्यंत. त्यांनी लाय पाटलाला बोलावून धाडलं. त्या लाय पाटलाला बोलावून धाडलं. लाय पाटील पोचले, रायगडाच्या पायथ्याशी आले. तिथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी पालखी पाठवली होती, लाय पाटलासाठी. पालखी कशासाठी हे कळलं नाही. त्यांनी ती पालखी काही घेतली नाही, ते तसेच चालत वरती आले. राजांना त्यांनी सांगितलं, राजे जंजिरा नाही घेऊ शकलो. राजे म्हणले, काही हरकत नाही, पण तुम्ही जे धाडस केलं जंजिऱ्याला शिड्या लावण्याचं, तेही नसे थोडके. तुम्हाला काय हवं ते सांगा, आम्ही तुम्हाला पालखीचा मान देतोय. पण पालखीचा मान द्यायचा म्हणजे नुसतीच पालखी द्यायची असं नसतं बरं का. जो पालखी देतोय ना, ती पालखी वाहण्यासाठी जी माणसं लागतात, पालखीचा देखभाल, त्या पालखी वाहणारे भोयांचा खर्च, हे सगळे खर्च त्यालाच द्यायला लागतात जो पालखी देत असतो. दिली पालखी, आता सांभाळा तुम्ही तुमचं, असं नसतं ते. तर तो पालखी द्यायचा त्यांनी केला. त्यांनी ती पालखी नाकारली. यश आलं असतं तर पालखी घेतली असती, पण राजाला कौतुक होतं. राजाला हे माहित होतं की जे धाडस या लाय पाटलांनी केलंय ते अशक्य कोटीतलं धाडस आहे. साक्षात यमाच्या दाढेला जाऊन त्यांनी, किंवा दाढीला जाऊन तो असा खाजवून आलेला आहे. तर ते अशक्य कोटीतलं धाडस, त्याचं कौतुक हे झालंच पाहिजे. तर मग पालखी तर नाकारली. मग आता राजांनी काय करायचं, तर राजांनी अफलातून शक्कल लढवली. त्यांनी काय करावं, त्यांनी आपल्या जो काही कारखाना आहे होड्या बांधण्याचा, त्याच्यामध्ये एक होडी त्यांनी बांधायला सांगितली. ती होडी त्यांनी लाय पाटलाला दिली आणि त्या होडीचं नाव ठेवलं पालखी. असा राजा आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज की जय. 18 पगड जाती जमातींमधून जे उभं राहिलं ते स्वराज्य उभं राहिलं. प्रत्येकाच्या कामाचं इथे कौतुक होतं. चूक झाली तर त्याचे शिक्षा सुद्धा भोगायला लागत होती. हे सगळं घडल्यानंतर मोरोपंत जेव्हा सामोरे आले तेव्हा तर राजेंनी त्यांना म्हणलं, पंत तुम्ही तो कोताही केलीत, मनसुबा साफ बुडवला, म्हणजे तुम्ही कचराई केली. एक अफलातून मनसुबा पाण्यात पडला. राजांना जंजिऱ्यांनी खूप, म्हणजे खरं तर बघायला गेलं तर शेवटपर्यंत हुलकावणीच दिलेली. पण ते राजे आता या मोहिमेवरती निघाले होते आणि यावेळेस त्यांनी नुसता जंजिरा भाजून काढायला सुरुवात केली. चारही बाजूंनी तिथे तोफांचा भडीमार होतोय. जंजिराच्या सिद्ध्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं. इंग्रजांना ही असली पत्र म्हणजे फार भारी आवडत. ह्या असल्या कुरापती करायला फार भारी आवडत. त्यांनी जंजिराच्या सिद्ध्याला हळूहळू रसद पुरवायला सुरुवात केली. जंजिराच्या सिद्ध्यांनी कदाचित आदिलशहा, मोगल या सगळ्यांना पत्र लिहिली असते. पण आदिलशहानी किंवा काय औरंगजेबानी काय म्हणा, कोणी असा विचार केलाही असेल, या परस्परच निघतोय काटात ना, शिवाजी तसाही आमचा शत्रूच आहे, तह केलाय म्हणून आम्ही शांत आहोत. पण हा जर काटा परस्परच निघत असेल आणि जर आमच्या वतीने हा किल्ला घेऊन तो आमच्याच पदरी पडणार असेल तर कशाला काही करा, असा कदाचित विचार झालेला असू शकतो, माहित नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि राजांनी तो किल्ला इतका पाडला की त्याच्या तटबंद्या सकट सगळा तो उद्ध्वस्त होत चालला होता. म्हणजे असं झालं होतं की आता तो फक्त राजांनी होडीत बसायचं आणि त्या जंजिऱ्यावर जाऊन जंजिरा स्वीकारायचा इथपर्यंत झाला होता. सिद्दी फतेह खान त्याचा जो किल्लेदार होता जंजिऱ्याचा, जो काही सिद्ध्यांचा काय राजा विजय जो असेल तो जो कोण होता, त्या सिद्दी फतेह खानाने राजांना कळवलं मी शरण आलेलो आहे. राजांना थोडा आनंद झाला, पण तो आनंद फार काळ काही टिकला नाही. कारण त्या सिद्दी फतेह खानाच्या हाताखाली 3 अजून सिद्धी होते. सिद्दी संबूळ, सिद्दी कासिम असे अनेक सिद्धी होते. यांनी या सिद्दी फतेह खानाला तुरुंगात टाकलं आणि किल्ला लढता ठेवला. यशाचा पेला हिंदकळला. पुन्हा जंजिरा राजांच्या हाती काही लागला नाही. शेवटपर्यंत हेच घडत राहिलं. आणि हे सगळं चाललेलं असताना राजांच्या मनामध्ये पुन्हा एकदा असा विचार आला की आता आपल्याला अजूनही संपत्ती, राज्य चालवण्यासाठी वगैरे हवी आहे. तर आता काय करायचं, या सगळ्या गोष्टींचं चालू होतं. आणि हे सगळं जे काही चालू आहे याच्यात जेव्हा राजे परतून आलेत की नाही,
त्यावेळेस औरंगजेब तर चिडलाय. त्यांनी काय केलं, मिर्झा राजांपर्यंत निरोप पाठवला आणि सांगितलं की त्या नेतोजी पालकरला अटक करा आणि त्याला अटकेत माझ्यापर्यंत पोचवा. नेतोजी पालकर दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकले, अटक झाली. ते अटक झाले, त्यांना दिल्लीला नेण्यात आलं. त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना पकडण्यात आलं, अनन्वित छळ करण्यात आला. जो नेतोजी पालकर अंगावरती शेकडो जखमा घेऊन सुद्धा शत्रूला भारी पडत होता, जसं मी काल परवाच्या व्याख्यानात सांगितलं की एका वेळेस 18 मुघल सरदारांना ज्या नेतोजींनी नुसता त्यांच्यावर अख्ख्या महाराष्ट्रात कबड्डी घातलेली आहे आणि नेतोजी पालकरला रोखायचं कसं हा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. तो नेतोजी पालकर अटक झाला, दिल्लीत पोहोचला आणि दिल्लीत पोहोचल्यानंतर त्याच्या अनन्वित छळाला सुरुवात झाली आणि तो छळ त्याला शेवटी सहन होईना आणि त्यांनी त्याच्या समोर दिलेला पर्याय निवडला, जो धर्मांतरित झाला. स्वराज्याचा सरनौबत, ज्याची गणना प्रति शिवाजी, ज्याची ओळख प्रति शिवाजी अशी केली जात असे, तो मोहम्मद कुली खान झाला. किती दुर्दैव आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शिवाजीराजे पळून आले, अमुक तमुक सगळं झालं ना, जेव्हा ते पळून आले तोपर्यंत तर त्या मिर्झा राजांना काहीच माहित नव्हतं. पण ते कळलं आणि मग त्यांना कळलं की जो बेत मी आखलेला होता तो कसा फसला आणि आता त्याचं खापर कसं आपल्यावरच पडणार, हे सगळं त्याला दिसायला सुरुवात झाली. खंतावत चालले. शेवटी आपली बाजू मांडावी म्हणून त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केलंय, पण त्या प्रयाण काही त्यांचं दिल्लीपर्यंत पोहोचलं नाही. मधल्या काळातच मिर्झा राजांना देवाज्ञा झाली आणि हे सगळं तिथे घडलं. पण राजांनी तह चालू ठेवला होता. जसं मी तुम्हाला म्हणलं, प्रतापराव गुजर आणि ही सगळी मंडळी संभाजीराजेंची प्रतिनिधी म्हणून औरंगाबादेस होती आणि टप्प्याटप्प्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जशा घडत चालल्या तसं तसं नंतर काही काळानंतर औरंगजेबाचं डोकं फिरलं आणि ते इतकं फिरलं की त्यांनी देवळं, मंदिरं सगळी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली उत्तरेमधली. एवढंच काय, मथुरेचं केशवरायाचं, केशवदेवाचं मंदिर सुद्धा उद्ध्वस्त झालं की साक्षात केशवदेवाची मूर्ती आग्र्यास नेण्यात आली आणि तिथल्या कुठल्या तरी एका मशिदीच्या पायाखाली पुरण्यात आली असं म्हणतात. विचार करा, आपल्या हिंदूंनी तिथे किती छळ सहन केलाय, पण कुणीही उठायला तयार नाही. हे दुर्दैव आहे. आणि हे सगळं करत असताना तिथे त्यांनी असं बघितलं की आता जे दोन सरदार औरंगाबादेस बसलेले आहेत, प्रतापराव आणि निराजी, या दोघांना अटक करा, ताबडतोब त्यांची पागा जप्त करा आणि त्यांना दिल्लीत पाठवा, असा निरोप त्यांनी, गुप्त निरोप आता शहाजहाला मुअज्जमला पाठवलेला आहे. आणि शहाजहान आहे ना, तो फार चांगला आहे बरं का, अतिशय सज्जन माणूस. सज्जन म्हणजे इतका सज्जन ना की बापाचं जे काही विजन आहे, बापाचं जे काही करायचं आहे ना, बापाला जे काही करायचं आहे आपल्या राज्यामध्ये, त्याच्याशी याचं काही घेणं घेणं नाही. त्याचं आणि दिलेर खानाचं भांडण चालू आहे. दिलेर खानाला असं वाटतं की मी जर याला भेटायला गेलो तर हा मला अटकच करील किंवा मारूनच टाकेल. त्यामुळे दिलेर खानाचं आणि ह्याचं भांडण आहे. म्हणजे इतकी अवस्था आहे की औरंगाबाद पासून 13 कोसांवरती जाऊन सुद्धा दिलेर खान शहाजहान त्याला भेटायला गेलेला नाही. एवढंच काय, 2-3 वेळा तो कदाचित गेला, अर्ध्या वाटेतच परताला घाबरून की मी मेलो तर काय होईल. या दोघा बड्या सरदारांमधली जे दख्खनेत आहे, एक शहाजादा आणि एका दिलेर खान, या दोघांमधला बेबनाव जो आहे ना, तो हा नंतर महाराजांच्या खूप पथ्यावर पडलाय. तर हे सगळं घडत चाललं आणि ही जी काही अटक करण्याची जी काही बातमी आली ती शहाजादाला आधीच कळली आणि तो इतका चांगला आहे की त्यांनी प्रतापरावांना आणि निराजींना सांगितलं, बघा अटक करण्याचा हुकूम निघालेला आहे, तर तुम्ही एक काम करा, आजच्या रात्रीच पळून जा, कारण एकदा का तो हुकूम आला की तो मला बजावा लागणार, तुम्हाला अटक करावी लागणार. त्याच्याऐवजी काय करा, तुम्ही आजच रातोरात पसार व्हा. किती चांगला माणूस आहे. आणि प्रल्हाद, निराजी आणि आपले प्रतापराव गुजर यांनी ठरवलं, रातोरात सगळं गोंडाळलं. सगळी मराठी सेना आपल्या छावणी घोड्यांच्या पागी सकट पसार. बरं, हे करताना आता मराठे ना, आपण ना फार हुशार माणसं होतो. त्यांनी काय केलं, त्या निराजींनी तिथे आवजी म्हणून एक सरदार, रावजी म्हणून एक सरदार आहे, वऱ्हाडामध्ये ते होते, शिवाजीराजांचेच सरदार आहेत, त्यांना जाऊन सांगितलं, हे असं असं झालेलं आहे, आता तुम्ही पण तिकडनं सटका, नाही तर तुम्हाला पण अटक होईल, तर तुम्ही सगळे तिकडनं निघा, आम्ही पण इथून निघालेलो आहोत, आपण राजगडी राजांना भेटायला जाऊ. आता हे रावजींना कळलं
आणि त्यांनी ठरवलं असं झालं का, अरे मग राजाला भेटायला जायचं इतक्या दिवसांनंतर, तर असं खाली हात रिकाम्या हाताने जायचं? नाही नाही नाही, असं काही करायचं नाही. येताना वऱ्हाडातली सगळी मुघल ठाणी त्यांनी मारत मारत छळत दणा आणून सोडली. तिथून सगळीकडनं लूट गोळा केली आणि ती सगळी लूट घेऊन तो राजांना भेटायला. ह्याला म्हणतात सैनिक. ते सगळे आले अचानक घाईघाईनी. असे कसे प्रल्हाद पंत किंवा निराजी पंत आले, प्रतापराव कसे गेले, राव सरनोबत कसे काय आले, असा सगळा त्यांना विचार पडला. आणि मग त्यांना कळलं की हे असं असं घडलेलं होतं की राजांच्या या 2 सैनिकांना औरंगजेब पकडणार होता. दिल्लीतून तर बातम्या येतच होत्या की असा आनंदित छळ त्या औरंगजेबाने मांडलेला आहे, जिजिया कर बसवलेला आहे. आमच्याच देवांच्या दर्शनाला जायला आम्हाला कुठल्या तरी एका राज्यकर्त्याला पैसे द्यायला लागत होते, कर भरायला लागत होते. आणि हे सगळं निमूटपणे सहन करत आमचं राज्य, आमची जनता तिथे चाललेली आहे. सगळे तिथले राजे रजवाडे असून सुद्धा एकाच्याही मनात उर्मी येत नव्हती की आपण उठून उभं राहावं. हे सगळं तिथे चाललेलं आहे. आणि हे सगळं करत करत जसे जसे राजांपर्यंत ही मंडळी पोचली आणि हा तह मोडला गेलाय. कारण तुम्ही प्रतापराव आणि निराजींना अटक करणार, हा तहात कुठे बसतो? हा तह औरंग्याने मोडला आणि शिवाजी राजांना जी संधी हवी होती, ही संधी भंग करण्याची ती संधी मिळाली. आणि राजांनी ठरवलं की आता झालं ते झालं. 3 वर्ष आपण गप्प बसलेलो आहे. मराठ्यांची वीरश्री आपण दाबून ठेवलेली आहे, ती आता उफाळून बाहेर आली पाहिजे. आता औरंग्याला कळलं पाहिजे मराठ्यांचा झंझावात काय चीज आहे. आणि राजांचा डोळा, जसे राजे पद्मावती माचीवरच राहत होते राजगडाच्या, त्यांच्या समोर सिंहगड आहे. त्या सिंहगडावरती चांद तारा आहे. आणि आऊसाहेब म्हणल्या की तेवढा चांद तारा डोळ्यात खुपतो. तेवढा सिंहगड घेणे हे आऊसाहेबांनी बोलून दाखवलं. ते बोलून दाखवल्यानंतर कोंढण्याची मोहीम ठरली. आता कोंढण्याची मोहीम ठरताना राजांच्या डोक्यात विचार पडला की कोणता हिरा खर्ची घालावा म्हणजे कोंढाणा राज्यात येईल. हे करत असताना तिथे तानाजी मालुसरे आलेले होते. त्यांना कळलं राजा कुठल्या तरी विचारात आहे. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावरती त्यांना तानाजीला कळलं की राजे कोंढाण्याच्या विचारात आहे. आणि तानाजी मालुसरेंनी कोंढाण्याची जबाबदारी घेतली. म्हणले राज तानाजी तुमचा काय इतका परका झाला, राज कोंढाणा म्या घेतो. आणि तानाजी निघाले मोहिमेवरती. आपल्याला असं वाटतं की तानाजी निघाले दुसऱ्या दिवशी कड चढून गेले आणि त्यांनी जिंकून आणलं, असं नाहीये. पूर्व तयारी झालेली आहे. गड कुठे आहे, गडावरती किती पहारे कुठे आहेत, कुठला पहारा जागता आहे, पहारे कधी बदलतात, कुठल्या ठिकाणी पहारा कमी आहे, कुठल्या ठिकाणाहून गडावरती गडाची बाजू नाजूक आहे, हे सगळा अभ्यास तानाजींनी केलेला आहे. बरं, तिथे त्या सिंहगडावरती किंवा कोंढाण्यावरती जो कोणी किल्लेदार तिथे त्यावेळेस होता त्याचं नाव होतं उदयभान. तो राजपूत आहे आणि तो शूर आहे, विकृत नाही, तो शूर आहे. त्यांनी गड जागता ठेवला होता. केवळ गडाच्या तटबंदीवरच नाही तर घेरा सिंहगडाच्या परिसरात सुद्धा त्यांनी आपले पहारेकरी ठेवलेले होते की गडावरती कुठल्याही बाजूनी जर हल्ला येत असेल तर तो आधी कळावा. तसंच गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे, तिथे सुद्धा पहारे होते. पण तो कडाच इतका कठीण आहे की ते पहारे जे असायचे ते येऊन जायचे आणि रात्रीच्या वेळेस तिथे कोणी येणारच नाही ही खात्री असायची. तो कडा तानाजींनी हेरला आणि त्या कड्याचं नाव होतं डोणागिरीचा कडा. आज जेव्हा सिंहगडात जातो तेव्हा आपण म्हणतो ना की तानाजीचा कडा, तो डोणागिरीचा कडा आहे. तिथून कोणी वर चढून येणार नाही. तिथे वरती त्यावेळी तटबंदी पण नव्हती. आज जी तटबंदी तुम्हाला दिसते ती राजांनी नंतर बांधलेली, तेव्हा तिथे ती तटबंदी पण नव्हती. कारण तो तिथून चढून येणंच निव्वळ अशक्य. तर तानाजींनी गडाची सगळी पाहणी केली, 4ही बाजूंनी पाहणी केली आणि त्यांनी ठरवलं की आता हा जर किल्ला जिंकायचा आहे तर आपल्याला ह्या डोणागिरीच्या कड्याने वर चढून गेलं पाहिजे. त्यांनी त्यांचे मावळे बरोबर घेतले. त्याचा भाऊ, तानाजीचा भाऊ सूर्याजी मालुसरे, तेही सोबत होते. आणि या दोघांनी तयारी केली आणि ते लोक गडावरती चढायला लागले.
जेव्हा तानाजी मालुसरे कडा चढून येतील, त्याच्यानंतर ते कल्याण दरवाजा उघडा जातील, जेव्हा ते चढून येतील त्याच्या आधी तिथल्या आसपासच्या जंगलात, म्हणजे कल्याण दरवाजाच्या आसपासच्या जंगलात सूर्याजींनी बाकीचे मावळे घेऊन उभं राहायला पाहिजे हे ठरलेलं होतं. उशीर होणं शक्यच नाहीये, पर्यायच नव्हता, चुकीला पर्यायच नव्हता. जे घडणार ते योग्य वेळेसच घडलं पाहिजे. प्रत्येक मावळ्यांनी आपली जबाबदारी ही चोखपणे पार पाडली पाहिजे हे ठरलेलं होतं. आणि तानाजी मालुसरेंनी द्रोणागिरीला हात घातला. 2 मावळे त्यांनी वरती पाठवले शिड्या घेऊन. ती 2 मावळे वरती चढत चढत गेले. अहो, तो कडा चढणं काय सोपी गोष्ट नाहीये हातापायांनी. एक तर इथे माती, महिना फेब्रुवारीचा आहे, म्हणजे सगळं ओलं गवत, ओलावा जो काय आहे तो सगळा निघून गेलेला आहे. फक्त आणि फक्त माती आहे तिथे. एका वेळेस चढताना काही काही ठिकाणी एक तर मध्ये दगडाचा असा मोठाच्या मोठा भाग आहे. तो दगडाचा भाग चढून गेल्यानंतर तिथे पूर्णच्या पूर्ण माती आहे. तिथे सरळ उभं राहता येत नाही आजच्या जमान्यातले बूट घालून. तिथे हे मंडळी चढत चालली आहेत. बरं, नुसते चढतायत का? नाही, पाठीवरती ढाली, हातामध्ये कमरेला तलवारी सगळं आहे. हे सगळं घेऊन ही मंडळी चढतायत. अहो, तो कडा चढायला आजच्या जमान्यात आपण समजा दोरखंड नाही घेतले ना, साधे सुधे 3-3 तास लागू शकतात. आणि ही मंडळी दिवसांनी रात्री चढतायत. कल्पना करा किती दमछाक होत असेल. आणि अशा ह्याच्यात ती मावळे मंडळी वरती चढत 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 पोहोचली. गडावरच्या पहारेकऱ्यांना जाणवलं की कोणीतरी गडात घुसलंय. त्यांनी लगेच उदयभानाला जाऊन सांगितलं की गडामध्ये कोणीतरी घुसलंय, गडामध्ये मराठे आलेच कुठून? हा उदयभान चकित झाला. एवढा गड जागता ठेवून सुद्धा शत्रू आला कसा? आणि शत्रू आला होता गडावरती चढून बसल्यानंतर काय, हा बाबा दमलो आता, जरा 5 मिनिटं टेकूयात, देव टाक्यातलं पाणी पिऊयात, असं काय मावळ्यांना करायला सोयच नव्हती, वेळच नव्हता. गडावरती पोचता क्षणी युद्धाला सुरुवात झालेली आहे. आणि ही सगळी मावळी मंडळी ही तेवढं चढून वर आलेली. कधीतरी जमलंच ना, हिंमत असेल तर चढा तो कडा आणि मग विचार करा की मी याच्या पुढे लढू शकेन की नाही. आणि ते सगळं झाल्यावरती मावळे मराठे लढायला लागले. जो येईल त्याला कापायचं, कारण गड जिंकायचा. 1500 लोक तिथे आहेत गडावरती, हत्यारबंद हशम मुघलांचे ते तिथे आहेत. आणि आपल्याकडे वेळ नाहीये. राजगडावरती या किल्ल्याकडे डोळे लावून राजा बसला असेल, कारण जिंकलो आपण तर घोड्याची पागाची आहे, तिथली जी काही गवताची गंजी असते ती पेटवून द्या, म्हणजे मला तिथे कळेल की गड जिंकला. ह्याच्याकडे तो राजा डोळा लावून बसला असेल. ती म्हातारी जिनी सगळं अख्खं स्वराज्याची एवढी मोठी उभी करायचा प्रयत्न करतेय, ती जिजाऊ साहेब जाग्या असतील. त्यांना कळायला पाहिजे, घाई केलीच पाहिजे. एकदा का सगळा गड जागा झाला तर आपला निभाव लागणं कठीण. आणि ही घाई करत तानाजी मालुसरे ओरडत सुटले होते. जो येईल त्याला मारत सुटले होते. आपल्या मावळ्यांना ते प्रोत्साहन देत होते. आणि असं लढता लढता द्रोणागिरीचा कडा ते गडाचा माथा याच्यामध्ये केवढं अंतर आहे हा विचार करा. तिथपर्यंत ते पोचले. तोपर्यंत उदयभान रणात उतरलेला होता. सूर्याजी मालुसरे आणि ही सगळी मंडळी गडावरती आलेली होती आणि त्यांनी कापाकापी सुरू केलेली होती. उदयभान तर शूरवीरासारखा लढत होता. जो त्याच्या समोरील तोही मरत होता मावळा. आणि शेवटी एक ठिकाण असं आलं, एक वेळ अशी आली की तानाजी मालुसरे आणि उदयभान एकमेकांसमोर येऊन उभे राहिले. जणू काही सूर्य आणि चंद्र किंवा 2 सूर्यच एकमेकांवरती धडकते. चंद्र कशाला पाहिजे? 2 मोठे ग्रहगोल एकमेकांवरती धडकतायत. इतक्या आवेशात त्यांची लढाई सुरू झाली. एकाला जिंकायचं होतं तर दुसऱ्याला हरायचं नव्हतं. राजांना गड देण्याचा शब्द दिलाय. माझ्या लहानपणच्या सवंगड्याला मी शब्द दिलाय. माझ्या राजाला मी शब्द दिलेला आहे आणि म्हणून मला हे जिंकायचंय. हे खाऊन जीव खाऊन तानाजी मालुसरे लढत होते. आणि हा मुघलांसाठी लढत होता उदयभान राजपूत. त्याला हा किल्ला द्यायचा नव्हता आणि तानाजी मालुसरेंना किल्ला घ्यायचा होता. दोघेही लढायला पेटले. प्रचंड वेगाने त्यांच्या तलवारी एकमेकांना भिडतायत. कल्पना करा, नुसती कल्पना करा की त्या 2 तलवारी भिडताना त्याच्यातून ठिणग्या उडत असतील. आणि त्या ठिणग्या उडतायत. त्या दोघांचं ते युद्ध बघून मला तरी कधी कधी असं वाटतं की अख्खी सेना क्षणभरासाठी स्तिमित झाली असेल की हे दोघे काय लढतायत.
दोघेही जीव खाऊन एकमेकांवरती मारतायत आणि इतकी लढाई सुरू आहे. सगळेजण फक्त आश्चर्याने बघतात की ही लढाई, अशी घनघोर लढाई आम्ही बघितलीच नाही. सगळेजण ते बघत सुटले. उदयभान जीव खाऊन मारतोय, ताकदी निशी मारतोय, तितक्याच ताकदीने तान्हाजी मालुसरे मारतायत. विचार करा, उदयभान गडावरती होता, तो ताज्या दमाचा होता. तान्हाजी मालुसरे गडाचा डोणागिरीचा कडा चढून आलेले, ते दमत चाललेत आणि ते दमतायत. ही मानवी प्रकारे हा दम लागतो माणसाला. आणि तरी सुद्धा तानाजी मालुसरे लढत होते, आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत होते, ओरडत होते. हणा मारा कापा चाललेलं होतं. आणि हे सगळं चालताना तानाजी मालुसरेंच्या ढालीवरती उदयभानाचा एक मोठा जोरात ताकदवान घाव पडला आणि तो घाव तानाजी मालुसरेंची ढाल तोडून बसला. कवच निखळलं. हे जेव्हा कवच निखळलं तेव्हा या कलियुगातल्या या तान्हाजी रूपी कर्णाला असं कळलं असेल की आता आपलं जगणं शक्य नाही. तानाजींनी मरण ओळखलं असेल आणि त्यांनी त्यावेळेस सिंहगडाला आर्त साथ घातली असेल. गड्या, तुझा रुसवा एवढा, तुला स्वराज्यात न्यायला आलो तर तू इतका रुसून बसलास. चल, मी तुला माझ्या प्राणांचं दान दिलं, आता तरी तू ये स्वराज्यात. सिंहगड त्यावेळेस तथास्तु नक्की म्हणलाय. ढाल तुटली. तानाजींनी उदयभानाचे सगळे घाव डाव्या हातावर झेलायला सुरुवात केली आहे. जिथे ढाल तुटली तिथे हात कितीसा. घाव पडून तानाजीरावांचा हात नक्की थिटा झाला असेल. त्यांनी मुंडासं बांधलं, त्या मुंडाशावरती घाव धरायला सुरुवात केली. ढाल टिकली नाही, मुंडासं ते कितीसा टिकणार. दुसरी ढाल समयास पावलीच नाही. कशी पावणार? प्रत्येक जण लढायला बसलाय. तानाजीरावांची ढाल जेव्हा तुटली तेव्हा तर मुघलांना अजून चेव चढला असेल की आता हे मराठे कापतो आपण. तेव्हा ते अजून तुंबळ युद्ध चालू झालं असेल आणि ढाल समयास आली नाही, येणार कुठून? आणि त्या ह्याच्यात तानाजीराव लढतायत. कशासाठी? तर आपल्या लहानपणच्या सवंगड्याला, आपल्या राजाला आपण जो शब्द दिलाय तो शब्द खरा करण्यासाठी म्हणून तानाजीराव रडतायत. संपलंय सगळं. अहो, हातच शिल्लक नसेल उरला या घावांमुळे, तुटून गेला असेल तरी तानाजीराव रडतायत. आणि त्या ह्याच्यात त्यांनी त्यांचा अखेरचा जपून ठेवलेला एक घाव त्यांनी उदयभानावरती काढला आणि त्याच वेळेस उदयभानाचा सुद्धा एक घाव तानाजींवरती आला. दोघेही तुटून पडले. चिरफाकड्या उडाल्या. लाकूड कसं चिरफाकड्या उडतं ना, तसं चिरफाकड्या उडाल्या दोघांच्या. आणि ते बघितल्यावरती मराठ्यांचा धीर सुटला. ते पळत सुटले. सूर्याजीला दिसतंय आपला भाऊ पडलाय आणि हे मराठे असे पळत सुटले. तो त्या मराठ्यांच्या मागे धावत सुटला आणि त्यांनी त्यांना अडवलं. अरे, तुमचा बाप असा इथे मरून पडला असताना, तिथे शिवाजी राजा बघत असताना तुम्ही काय पॅकांसारखे पळून जायला लागलाय? चला मागे फिरा. सुभेदार पडलेत रणामध्ये, तुम्ही त्यांना दिलेला शब्द पुरा करा. आणि ह्या सूर्यापासून असंख्य कोटीचं तेज घेऊन ती सगळी तेजोरूपी तानाजी त्या मुघलांवरती तिथे तुटून पडली. तानाजी पडेपर्यंत जर 500 हशम किंवा 500 मुघल पडले असतील तर तो आकडा 1000च्या घरात पोहोचला. आणि उरले सुरले मुघल पळत सुटले. कित्येक तर कड्यावरून पडून मेले आणि गड जिंकला. गड जिंकला, पण त्या सूर्याचा भाऊ तान्ह्या पडला. काय वाटलं असेल त्याला? दुःख करायला वेळ नव्हता. कारण तिकडे राजा आणि ती राजाची आई, जी अवघ्या स्वराज्याची माऊली आहे, ती डोळे लावून बसलीये की माझा तान्ह्या गड जिंकायला गेलाय आणि तो गड जिंकणार खासच. काय झालंय? लढाई पेटल्याची चिन्ह दिसत होती. आणि मग सूर्याजींनी काय केलं? त्या गवताच्या गंजीला आग लावली. राजांना कळलं की आपल्या तान्ह्यांनी गड फतेह केला, आपल्या तान्ह्यांनी बाजी जिंकली. स्वराज्याच्या या पुनरुत्थापनाचा जो काही एक नारळ होता तो तानाजींनी सिंहगडावरती फोडला. आपल्या रक्ताचं शिंपण देऊन फोडला, आपला प्राण देऊन फोडला. बाबासाहेबांनी एक वाक्य फार सुंदर लिहिलंय. ते वाक्य मला नेहमी आठवत राहतं की या राज्यातला प्रत्येक मावळा हा राजांसमोर असे 2 हात करून उभा होता. एका हातात होता तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातात होता निखारा. आणि तो प्रत्येक मावळा राजांना विचारत होता, बोल राजा, तुझ्यासाठी यातलं घरादारावर काय ठेवू?
तानाजी पडले, गड घेऊन पडले. आपला शब्द त्यांनी खाली पडू दिला नाही. राजांना कळलं, राजे तडक निघाले. राजे राजगडावरून निघून सिंहगडावरती आले आणि ते शोधत होते तान्ह्या कुठे आहे. गड ज्या माझ्या सवंगड्यांनी, ज्या माझ्या बालमित्रांनी हा गड जिंकला, तो माझा तान्ह्या कुठे आहे. प्रत्येक जण मान खाली घालून उभं आहे. राजांना कळलं असणार की काहीतरी अभद्र घडलं. राजांना कदाचित तेव्हा त्यांचंच वाक्य आठवलं असेल, कोणता हिरा खर्ची घालावा. आणि हे वाक्य जेव्हा त्यांच्या मनात तरळून गेलं असेल तेव्हा कदाचित ते सुभेदारांच्या शवापाशी आलेले असतील आणि हा हिरा आज सिंहगडाच्या मातीत मिसळला. राजे बहुत कष्टी झाले. राजांनी त्यांचा देह पालखीत ठेवला आणि राजे स्वतः तो देह मावळ्यांसकट घेऊन तानाजींच्या उंबरठ गावी गेले. गंमत बघा, तानाजीरावांचं गाव उंबरठ हे इतिहासाला माहितीये, पण तानाजीराव आलेत कुठून हे इतिहासाला काही माहिती नाहीये. तानाजींच्या बरोबर ते गेले. तानाजींचं शव जिथून गेलं तो मढे घाट. आज तिथे लोक पार्ट्या करायला जातात धबधबा बघायला. हो, तिथून एका प्रसिद्ध, कदाचित जगातल्या अशा विलक्षण योद्ध्याची शवयात्रा गेलेली आहे. तिथून खुद्द राजे गेलेले आहे. तानाजी पडले. अशी अनेक माणसं, असे अनेक सवंगडी, वयाने कदाचित राजांपेक्षा मोठे, कदाचित वयाने राजांपेक्षा लहान, कदाचित समवयीन, बालमित्र, असे अनेक सवंगडी राजांसाठी हसत हसत यमाचं बोट धरून निघून गेले, धारातीर्थी पडले. आणि म्हणून हे सगळे गड किल्ले हे महाराष्ट्राची धारातीर्थ आहेत. तिथे जाताना नतमस्तक होऊनच जायला लागतं. तिथे जाताना हा इतिहास आठवतच जायला लागतं. तिथे जाताना हा इतिहास उजळून घ्यायला लागतो. आणि म्हणून तुम्ही जेव्हा गडार किल्ल्यांवरती जाता तेव्हा इतिहास समजून घेऊन जाता. पार्ट्या करायला तुमच्याकडे हॉटेल्स आणि अमुक गोष्टी आहेत, निदान त्या जागांना तरी सोडा. त्यांचं स्थान महात्म्य ओळखा. आज त्यांचा काही उपयोग नाही. आजच्या जमान्यातल्या युद्धक्षेत्रात त्यांचा काडीचाही उपयोग नसेल कदाचित, पण म्हणून त्यांनी जे काही केलं ते दुर्लक्षित करून चालणार नाही. इतिहास ही आपली धरोहर आहे आणि तो असा दुर्लक्षित करून चालणार नाही. राजे कष्टी झाले, पण कष्ट करून राजाला ना दुःख करायला सुद्धा मुभा नसते हो. राजांनी पुढच्या मोहिमांची तयारी केली आणि तो झंझावात जो सुटला होता, राजे स्वतः कोकणात होते. साल्हेर, मुल्हेर, दिंडोरी अशा सगळ्या लढाया चाललेल्या आहेत. एवढंच नाही तर साल्हेरच्या लढाईत प्रतापराव गुजर आणि मोरोपंतांनी दिलेर खानासारख्या माणसाला उघड लढाईत लोळवलाय. दिलेर खानाला कळत नव्हतं. त्या माणसाने मात्र ना आपलं डोकं मराठ्यांपुढे आयुष्यभर फोडलंय. यश काही त्याच्या पदरी आलं नाही. संभाजीराजे त्याच्याकडे गेल्यानंतर सुद्धा राजे जेव्हा परत आले तेव्हापर्यंत सुद्धा त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. गनिमी काव्याचा तर तो एक उत्कृष्ट आविष्कार होता. हे सगळं तिथे घडतंय आणि हे सगळं घडत असताना बाकी सगळे गड किल्ले राज्यात येत होते. सगळेच्या सगळे किल्ले. पुरंदर सारखा किल्ला, आता तुम्ही आठवण करा, आपण कालच्या भागामध्ये बघितलं की पुरंदरचा किल्ला किती दिवस झुंजता राहून सुद्धा दिलेर खानाला तो जिंकता आला नाही. राजांनी तो त्याच्या ताब्यात दिला. तहामध्ये लढून तो किल्ला जिंकता आला नाही. कित्येक दिवस, कित्येक तोफखाना, दारुगोळा, पैसा, अडका खर्च करून सुद्धा दिलेर खानाला तो किल्ला जिंकता आला नाही. तो किल्ला निळोपंत मुजुमदार नावाच्या एका 70 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी एका छाप्यात जिंकलाय. आणि केशवनारायण देशपांडे हा जो खेड शिवापूरचा जो मुलगा आहे, त्या मुलाला त्या लढाईमध्ये वीरमरण आलंय एका छाप्यात. म्हणजे शिवसैन्याचा हा जो काही हुंकार होता तो नुसता एक हुंकार वादळ निर्माण करत होता. आणि वादळापुढे मुघल सत्ता अक्षरशः पाला पाचोळ्यासारखी उडून जात होती. सगळीकडून राजाला यश येत होतं.
पुन्हा हा स्वराज्याचा झंझावात पेटलेला होता आणि राजांना एक किल्ला दिसत होता, तो स्वराज्यात यावा म्हणून राजे फार फार प्रयत्न करत होते. त्यांनी नव्हे तो जेव्हा ते मिर्झा राजांबरोबर लढत होते तेव्हाही त्यांनी तो जिंकायचा प्रयत्न केला होता. दस्तूर खुद्द राजे तिथे जाऊन आले होते, पण पन्हाळ्याचा जो किल्ला होता तो काही त्यांना जिंकता आला नव्हता. आणि तो किल्ला जिंकायची मोहीम कोंडाजी फर्जंदांवरती आली. कोंडाजी फर्जंदांनी ठरवलं की राजे मी गड घेतो. कसा घेणार? छापा मारून घेणार. जसा तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतला तसा मी पन्हाळा घेणार, हे त्यांनी ठरवलं. आणि ते निघाले. किती लोक हवेत तुला? किती मागितले असतील? 60. फक्त 60. त्यांच्याबरोबर सगळी मराठ्यांची सेना, अधिकारी हे सगळे गेले आणि कोंडाजींनी पन्हाळ्याची चाचपणी केली. अजूनही कळत नाहीये बरं का, म्हणजे माझ्या तरी वाचनात कुठे आलं नाही की कोंडाजी गड चढले कुठून, कुठल्या बाजूने, हे मला तरी अजून काही कळत नाही. पण कोंढाजी सुद्धा रात्रीच्या अंधारात गड चढून वर गेले. आणि गड चढून वर गेल्यानंतर त्यांनी काय करावं? आता आपण 60च आहोत की नाही, मग गपचूप जाऊन एक एक पहारा पटापट पटापट कापून काढावा? नाही. यांनी काय केलं? शिंग घेतलं, फुंकलं, ओरडा आरडा करून फुंकलं की आम्ही गडावर आलेलो आहोत. लोकांना असं वाटलं की हा थोडा थोडा गनिम नाही बरं का, भरपूर गनिम. रणशिंग फुंकून बिंकून येतो म्हणजे काय, असे 60-70 थोडीच येणार आहे, 600, 700, 7,000, 8,000 येतील असं त्या गडाच्या वरच्या किल्लेदाराला वाटलं असेल. हल्ला पेटला, इतका पेटला, इतका पेटला आणि तिथल्या त्या किल्लेदाराला कोंडाजी फर्जंदांनी कापून काढला आणि पन्हाळा पुन्हा स्वराज्यात आला. जे किल्ले जिंकायला मोगलांच्या फौजांना महिनोन महिने खर्च पडायला लागत होते, ते किल्ले राजांच्या या वानरसेनाच म्हणायची. आदिलशहाच्या सरदार एका कवीने लिहून ठेवलं की शिवाजी हा भूत आहे, म्हणजे त्याची सेना भूतावर. या सगळ्या मराठ्यांच्या ज्या शौर्याला बांध घालायचं ताकद आता खुद्द औरंगजेबातही उरलेली नव्हती. औरंगजेबाचे सरदार तिकडे त्याला पत्र पाठवायचे की आम्ही शिवाजीला असा बंदोबस्त केला, आम्ही शिवाजीला असा बंदोबस्त केला, हे करत असताना आमचं एवढं नुकसान झालं, या नुकसानीपायी तुम्हाला ही नुकसान भरपाई तुम्ही आम्हाला द्या. आणि अशी पत्र ते पाठवत असत. एक दिवशी औरंगजेबाने त्या लोकांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की असे शिवाजीने लुबाडलं म्हणून असे खूप आमच्याकडे येतात, तुम्ही तुमचं बघून घ्या. म्हणजे औरंगजेबानी हात झटकले, म्हणला शिवाजीला मला आवरणं शक्य नाही. तर असे पन्हाळ्याचे किल्ले जिंकले. पन्हाळा जिंकल्यानंतर तिकडे अब्दुल करीम बहलोल खान नावाचा एक सरदार स्वराज्यावरती चालून आला. आणि स्वराज्यावरती तो जेव्हा चालून आला तेव्हा राजांनी प्रतापरावांना आज्ञा केली, प्रतापराव गुजरांना, की तुम्ही त्या बहलोल खानाचा बंदोबस्त करा. निघाले प्रतापराव निघाले आणि प्रतापरावांनी काय केलं? युद्ध करायच्या ऐवजी ना तिथे एक तळं होतं, त्या तळ्याच्या भोवतीने मराठ्यांची सेना पांगली. आणि ह्या अब्दुल करीम बहलोल खानाला, आपण त्याला आता नुसतं बहलोल खान म्हणू, या खानाला पाणीच मिळेना. त्याची सगळी जनावरं, माणसं ही तडफडायला लागली पाण्या वाचून. आणि पाण्यातून तडफडायला लागली. त्यांनी प्रतापरावांकडे अर्ज केला, शरणागती पत्करली, म्हणजे की मला सोडून द्या. त्यांनी ठरवलं सोडून द्यायचं आणि प्रतापरावांनी सुद्धा म्हणलं की ठीक आहे तू जा. आणि प्रतापरावांनी त्याला सोडून द्यायचं म्हणल्याबरोबर आम्हाला न विचारता तुम्ही कसं प्रतापराव या बहलोल खानाला सोडलं, हे असं खरमरीत पत्र शिवाजी राजांचं आपल्या सरनोबतांना गेलंय. या बहलोल खानास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका. राजा आपल्या सरनोबताला असं लिहितोय. म्हणजे विचार करा शिवाजीराजे किती शिस्तीचे. आणि तो घाव मात्र प्रतापरावांच्या वरणी बसला. मी माझ्या राजाला नाराज केलंय, राजा माझ्यावर नाराज झालाय. आता काहीही करून या बहलोल खानाला आपण हरवायचंच. तोपर्यंत बहलोल खान मागे गेलेला होता, पण तो उलटून चालून यायला लागला. आणि त्याला गाठण्यासाठी म्हणून प्रतापरावांचा जो काही तळ होता त्यावेळेस तो नेसरीच्या आसपास होता. आणि त्यांना ती बातमी कळली की बहलोल खान पुन्हा राज्यावर चालून येतोय, पुन्हा स्वराज्यावर चालून येतोय. आणि त्याला ती बातमी सहन झाली नाही. त्याला इतका राग आला की तो राग आल्यावर त्याला कदाचित राजांची मूर्ती समोर दिसली असेल जी चिडलेली होती आणि म्हणत होती या बहलोल खानास गर्दीस मिळाल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका.
आणि त्या तिरमेरीत, त्या चिडलेल्या भावनेमध्ये अवघ्या 7 जणांनीशी प्रतापरावांनी बहलोल खानावरती स्वारी केली. पेडात मराठे वीर दौडले 7, हे जे काही आहे गाणं ते प्रतापरावांवरती लिहिलेलं आहे. 7 जण त्या एवढ्या मोठ्या फौजेपुढे कुठे टिकणार. खग 7 जळाले अभिमानी वणव्यात, वेळात मराठे वीर दौडले 7. अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, हे गाणं ऐका. आणि जर कधी गेलाच कोल्हापूरच्या पुढे, तिथे नेसरीची खिंड आहे, म्हणजे नेसरीची जागा आहे, त्या जागेला जाऊन वंदन करा. हा सगळा इतिहास फिरलाय तिथे. प्रतापराव तर नाही राहिले. त्यांचा जो भाऊ होता आनंदराव, त्यांनी फौजेला एकत्र केलं, बहलोल खानाला झोडलं आणि मग ते राजांकडे परत आले. राजे किती कष्टी झाले असतील. राज्याचा सरनौबत, हा सरनौबत आता राहत नाही इथे. म्हणजे काय, ही घटना घडली होती एप्रिल 1673च्या आसपास. हा सगळा प्रकार घडला. राजे भयंकर कष्टी झाले आणि ह्या सगळ्या कष्टांमधून एक चांगली बातमी येत होती की काशीचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण गागा भट्ट त्यावेळेस पुण्यात म्हणजे स्वराज्यात यायला निघाला होता. कशासाठी निघाला होता, तर त्याला हे वाटत होतं की अरे हे जे काही औरंगजेबाने मांडलेलं आहे, काशी विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं, सगळं जे काही उद्ध्वस्त केलेलं आहे त्याला जर धरबांध करायचं जर काही असेल तर कुठेतरी आपल्या भारतात, या देशामध्ये कुठेतरी एके ठिकाणी एक असा राजा आहे की जो आपलं स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न करतोय. आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. ते असे वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट हे स्वराज्यात यायला निघाले. जेव्हा ते स्वराज्यात यायला निघाले तेव्हा राजांनाही कळलं की बागलाण प्रांतात नाशिकच्या आसपास ते आलेले आहेत. राजाने त्यांना घ्यायला पालखी पाठवली. राजांकडे ते गडावरती आले. राजांबरोबर विचार विनिमय झाला. ते म्हणे, राजा तू जे काही कार्य करतो आहेस ते अत्यंत उत्कृष्ट असं कार्य आहे आणि हे कार्य करताना मात्र तुझ्याकडे राजचिन्ह नाही, तुझ्या मस्तकी छत्र नाही, तुझा राज्याभिषेक झालेला नाही. हे तू करून घ्यावंस, हे तू करून घ्यावंस. या राज्याला राज्याभिषेक व्हावा, या राज्याचा अभिषिक्त राजा इथे व्हायला पाहिजे, हे त्यांनी ठरवलं. आणि तो त्यांनी प्रयत्न सुरू केला. राजांना सुद्धा त्यांनी मनवलं आणि त्या राज्याभिषेक जे कसा करावा याचं सगळं त्यांनी एक पुस्तक लिहून दिलं, राज्याभिषेक प्रयोग या नावाने. आणि तो त्यांनी करायला सुरुवात केली. पण राजा काय तिथंच बसून होता का? नाही. 1-1.5 महिना आधी, राज्याभिषेकाच्या 1-1.5 महिना आधी राजांनी कमळगड जाऊन जिंकलाय. हा असा राजा आहे. तो तिथे स्वतःसाठी काहीही नकोय त्याला. इतका निस्पृह श्रीमंत योगी. हे सगळं तिथे घडतंय. आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. रायगडावरती आनंदी आनंद पसरला. रायगडावरती राज्यसभा सजायला लागली. रायगडावरती निरनिराळे लोक यायला लागले. आणि हे सगळं करत असताना 19 मे 1674 या दिवशी राजे प्रतापगडावरती गेलेले. भवानी मातेचं दर्शन, तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून 19 मे 1674 राजे भवानी मातेचं दर्शन घ्यायला गेले. 29 मे 1674 राजांची मुंज झाली. 30 मे 1674 रोजी राजांचं पुन्हा एकदा सोयराबाई साहेबांची लग्न लावण्यात आलं. आणि 4 जून 1674 रोजी राजांची सुवर्ण तुला केली गेली. त्यावेळेस राजांचं वजन भरलं 160 पौंड. आणि ते सगळं सोनं दान करण्यात आलं. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी उजाडली, अर्थात 5 जून 1674. राज्याभिषेकाला केवळ 1 दिवस शिल्लक आहे. किती आनंदी आनंद झाला असेल. प्रत्येक गडावर, प्रत्येक राज्यात, प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला आनंद आहे. आज माझा राजा छत्रपती होणार.
छत्रपती होणं म्हणजे राजाचं पृथ्वीशी लग्न. पृथ्वीपती, गणपती, गजपती, छत्रपती. आनंदी आनंद झाला होता. तिथे दऱ्याखोऱ्यांमधून कोणी एक समर्थ रामदास स्वामी तिथे गरजत असतील आनंद वनभुवनी. खरोखर आनंद वनभुवनी होता. एवढंच नाही तर ते जे संवत्सर होतं ना, त्या संवत्सराचं नाव सुद्धा आनंदी नाम संवत्सर होतं. ज्येष्ठाची शुद्ध त्रयोदशी उजाडली. गागा भट्टांनी राजांना लाभणारा मुहूर्त जो होता तो पहाटे 5चा काढलेला होता. शनिवार आहे 6 जून 1674. राजांनी तो मुहूर्त पाहिला. काही घटकाआधी राजे उठले. त्यांची सगळी देवपूजा झाली. सप्तसरितांचं पाणी त्यांच्या अंगावरून वाहवण्यात आलं. त्यातली प्रत्येक नदी जी होती ना ती आज स्वराज्यात नव्हती. पण त्या स्वराज्यात नसलेल्या नदीला आज माहिती असणार की हे राजा तू नाही तुझे वंशज एक ना एक दिवस या आमच्या सप्तसरितांना मुक्त करतील. हे त्यांना माहीत होतं आणि त्यांना किती आनंद होत होता. राजांचं स्नान आटोपलं. राजे धीमे गतीने राजसदरीपाशी आले. हातात त्यांनी कोदंड धारण केलेला आहे आणि ते आस्ते कदम येत असताना तुम्ही आता फक्त डोळे मिटून विचार करा ती रायगडाची राजसभा किती सुंदर सजली आहे. दुतर्फा लोक उभे आहेत. राजांचे मावळे, राजांचे रयत, राजांचे अधिकारी हे सगळे तिथे उभे आहेत. राजांनी सुद्धा एक क्षण डोळे मिटले असतील आणि त्यांनी जेव्हा डोळे उघडले असतील तेव्हा राजसभेतल्या तिथल्या कुळालाही त्यांनी पाहिलं नसेल. त्यांना दिसला असेल त्यांचा तान्ह्या. त्यांना दिसले असतील बाजी पासलकर काका. त्यांना दिसले असतील मुरारबाजी देशपांडे. त्यांना दिसले असतील प्रतापराव गुजर. त्यांना दिसला असेल सूर्याजी काकडे. त्यांना दिसला असेल रामाजी पांगेरा. त्यांना असे अनेक लोक दिसले असतील आणि त्या लोकांबरोबर अनेक त्यांच्या माता भगिनी दिसल्या असतील की ज्यांच्या पायी आज हे स्वराज्य उभं राहत होतं. ज्यांच्यामुळे, ज्यांच्या प्रयत्नांमुळे नव्हे, ज्यांच्या बलिदानामुळे आज हे अखंड स्वराज्य उभं राहत होतं. राजांनी मनोमन त्या सगळ्या विभूतींना नमस्कार केला असेल. गड्यांनो, तुम्ही आज नाही, पण हा जो कोणी शिवाजी म्हणून वावरतो आहे हा तुम्हीच आहात. ह्याच्या रोमारोमात रक्तांमधून तुम्ही वाहताय. तुम्ही तुमचे प्राण अर्पण केले म्हणून आजचा सुदिन आला. हे राजांनी जाणलं असणार आणि राजांनी मग हळूहळू जसे जसे पुढे सरकत गेले असतील जयघोष उंच टिपेला पोचला असेल. राजे जेव्हा रायगडावरती राज्याभिषेक सिंहासनाधिष्ठित होत होते त्या 6 जूनच्या आधी 21 मे 1674ला हेनरी ऑक्झिंडन हा रायगडावरती दाखल झालेला आहे. त्यांनी हे सगळं वर्णन लिहून ठेवलेलं आहे त्याच्या डायरीत. राजांची सभा सजली. राजे जाऊन सिंहगडावरती बसले. सिंहगडाला पाय न लावता राजे सिंहासनाधीश्वर झाले. राजा आज छत्रपती झाला. केवढा आनंद. गडांवरनं तोफा वाजल्या असतील. एकाच नाही, राज्यातल्या सगळ्या गडांवरनं तोफा वाजल्या असतील आणि त्या प्रत्येक तोफा आजपर्यंत जी काही भूतं, खिलजी, तुगलक, अकबर या सगळ्यांची जी काही भूतं जी आसमंतात फिरत असतील त्या सगळ्या भूतांना ती ओरडून सांगत असतील, घ्या तुमच्या उरावर तुम्ही जेव्हा देवगिरी बुडवली, जेव्हा तुम्ही विजयनगरचं साम्राज्य बुडवलं, जेव्हा तुम्ही आमची हिंदू राज्य बुडवली, त्यांच्या उरावर, तुमच्या उरावर आज ती सगळी सिंहासनं पुन्हा सांधली गेली. माझा राजा छत्रपती झाला. हे सगळ्या तोफा आरडा ओरडा करून दिल्लीला कांठाळ्या बसतील एवढा गेला असेल. आणि राजे छत्रपती झाले. त्यांच्या त्या राज्याभिषेकानंतर जे सगळे विधी हळूहळू चालू होते. प्रत्येकाला राजांनी काही ना काहीतरी दान केलंय. राजांना काहीतरी नजराणे भेटीस आले. कित्येक माना ज्या अभिमानी होत्या त्या आज त्या सिंहासनापुढे छत्रपतींपुढे झुकल्या. सोपी गोष्ट नाहीये. कल्पना करा की हा अखंड भारतवर्ष जे आहे ते इराण पासून म्यानमारपर्यंत आणि औरंगाबादेपर्यंत मोगलांच्या ताब्यात आहे. खाली दक्षिणेला आदिलशाह आहे, गोवळकोंड्याचा कुतुबशाह आहे.
ह्या सगळ्यांच्या मधून एक शिवाजी उठतो आणि आपलं स्वतःचं स्वराज्य उभं करतो, नाही तर तो सिंहासनाधीश्वर होतो. ही सोपी गोष्ट नाही. आणि हे सगळं घडलं आणि घडल्यानंतर सगळे विधी जसे जसे पार पाडत गेले तशी सगळी दुपारची भोजनं होण्याच्या आधी राजे त्यांच्या सर्वात अमूल्य ठेव्यापाशी आले असते. कुठला होतो ठेवा? आऊसाहेब, ज्यांनी हे स्वराज्य उभं करावं म्हणून अखंड आपली आयुष्याची वर्ष झिजवली. कुठल्या कुठल्या त्या संकटातून त्या गेल्या नसतील. सुरुवातीपासूनचा काळ जर बघितला तर सगळा चित्रपट जिजाऊ साहेबांच्या डोळ्यासमोर निघून जात असेल. 74-75 तर कमीत कमी त्यांचं वय असू शकतं यावेळेस. तर ते सगळं ते बघत होत्या. त्यांना ते सगळं आठवत असणार, नक्की आठवत असणार. शहाजीराजांनी मांडलेला स्वराज्याचा जो काही एक संकल्प होता, त्याच्यासाठी त्यांनी जी काही मोहीम मांडली होती, ती या शहाजहान आणि आदिलशहानी कशी कापून काढली, त्याचं किती दुःख शहाजीराजांना झालं असेल. कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानाच्या कपटानी संभाजीराजे कसे मारले गेले, आपला थोरला मुलगा मारला गेला, आपल्या पतीला अटक करून अपमानास्पद वागणूक दिली गेली. शिवराय लहान असताना 17-18 वर्षाचे असताना जेव्हा आदिलशाही फौजा तिथे आल्या, राजे अफजल खानाच्या भेटीला गेले, तेव्हा तर त्या माऊलीची काय अवस्था झाली असेल. पन्हाळ्यात ते अडकले. त्या सगळ्याच्यातून ते सुटून आले आणि शाहिस्तेखानाला हरवायला म्हणून जेव्हा त्यांनी स्वतः उडी घ्यायचा निर्णय घेतला असेल, तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल. अहो, सोपं एक वेळ शिवाजी होणं सोपं आहे, पण शिवाजी राजाची आई होणं महाकठीण आहे. त्या माऊलींनी त्या किती प्रसव वेदना प्रत्येक वेळेस सोसल्या असतील. जेव्हा जेव्हा म्हणून शिवाजीराजे मोहिमेवर निघत असतील तेव्हा तेव्हा त्या माऊलीच्या पोटात कसं होत असेल. शिवराय दिल्लीला गेले, तिथे अडकले. वर ते एकटेच गेले, तर एकटेच अडकले का तेही नाही, आपला नातू पण अडकलाय तिथे. काय कालवाकालव झाली असेल त्या माऊलीच्या काळजात. बरं, हे सगळं करत असताना राजे जरी तिथे अटकेत असतील तरी स्वराज्य वाढतच होतं. राजे पन्हाळ्यात अडकले तरी स्वराज्याची काळजी ही माऊली घेतच होती. त्याच्यानंतर जेव्हा शहाजीराजांचं निधन झालं, ते सगळं झाल्यानंतर सुद्धा माऊली परत उभीच राहिली. कशासाठी? तर आपल्या मुलाचा पराक्रम बघायला. आणि आज त्या पराक्रमाचा सर्वोच्च बिंदू होता. राजे जेव्हा आईसाहेबांपाशी आले असतील, त्यांनी खाली वाकून जेव्हा नमस्कार केला असेल, त्यावेळेस आईने त्याचं मस्तक कुरवाळलं असेल, म्हणलं असेल, राजे तुम्ही माझ्या दुधाचे पांग फेडलेत. आणि त्यावेळेस राजे हे नक्की म्हणले असतील, आऊसाहेब तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं घडून आलं. काय विलक्षण जोडी आहे ही मायलेकरांची. आहे का कुठे इतिहासात? दाखवा मला. आणि हा इतिहास आपण शिकवत नाही. राजे रायगडावरती सिंहासनाधीश्वर झाले. महाराष्ट्राचा संबंध जो काही अपमान झाला होता, त्या सगळ्या अपमानाचं आज उट्ट काढलं गेलं. पाचशाह्यांच्या उरावर आज नवीन स्वराज्य, सिंहासनाधिष्ठित स्वराज्य उभं राहिलं. हा आनंदी आनंद होता. आनंद वनभुवनामध्ये गाजत होता. राजा छत्रपती झालेला होता. गेल्या कित्येक वर्षांपूर्वी विजयनगर, देवगिरी आणि अशी अनेक हिंदू राज्य ज्या मुघलांनी, आदिलशहाच्या फौजांनी बरबाद केली, त्या सगळ्या अतृप्त आत्म्यांनी त्यावेळेस राजांना भरभरून आशीर्वाद दिला असेल की राजा, आमचा आशीर्वाद आता तुला आहे. आम्ही तिथे कुठेतरी कमी पडलो असू, पण आज तू या सगळ्यांना पुरून उरलास. आज तू स्वतःचं राज्य, सिंहासन पुन्हा उभं केलंस, मराठी अस्मिता पुन्हा जागवलीस. ह्या सगळ्याचा तुला उदंड आनंद आहे, उदंड आयुष्य आहे, उदंड अभिमान आहे, उदंड आशीर्वाद आहे. आणि हे सगळ्याचं वर्णन करायला कदाचित देवऋषीच यायला पाहिजे, कारण शब्द नाहीत. हा सगळा आनंदी आनंद साजरा करायला, सांगायला
तुम्हाला शब्द पुरत नाहीत. तुम्ही फक्त कल्पना करायची, रायगडाच्या नगारखान्यात उभं राहायचं आणि तुम्ही ते फक्त बघायचं की चारी बाजूंनी सजलेली आपली राजसभा आणि त्या राजसभेत समोर असलेलं सिंहासन आणि त्या सिंहासनावरती बसलेला माझा छत्रपती शिवाजी राजा. ह्यापेक्षा पलीकडे एखादं नॅशनल कॅरेक्टर म्हणून ज्याला दाखवावं असा कुठलाही माणूस मला भारतात या इतिहासातला तरी सापडत नाही. म्हणून शिवाजी महाराज की जय. आणि हे सिंहासन इथे उभं राहिलेलं आहे आणि या ठिकाणी आज आपण थांबत आहोत, कारण हा मराठ्यांचा अस्मितेचा सर्वोच्च बिंदू आहे. आज आपण त्याचा आनंद घेऊयात आणि या आनंदात बागडत कधीतरी जेव्हा आपण रायगडी जाऊयात तेव्हा हा सगळा इतिहास आपण ऐकूयात, पाहूयात, बोलूयात, सांगूयात आणि हे सगळा इतिहास असाच प्रवाहित ठेवूयात. तोपर्यंत माझा मुजरा राजे. हर हर महादेव.